नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 1.3 स्टँडर्ड 10th सेमीचा सिमिलॅरिटी या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 1.3 मधील 1 ते 5 एक्झाम्पल आपण बघितलेले होते. आता आपल्याला बघायचं आहे 6th एक्झाम्पल. 6th एक्झाम्पल काय आहे? इन ट्रॅपेझियम एबीसीडी. हा ट्रॅपेझियम आहे तुमचा एबीसीडी. या ट्रॅपेझियम मध्ये एबी पॅरलल डीसी आहे आणि या ज्या डायगोनल आहेत, डायगोनल एसी अँड डायगोनल बीसी इंटरसेक्ट इन पॉइंट ओ पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहे. आणि गिवन डेटा काय दिलेला आहे? AB इज इक्वल टू 20, DC इज इक्वल टू 6, OB इज इक्वल टू 15, देन फाइंड OD असं म्हटलेलं आहे. मग AB कुठे आहे? बघा, AB किती दिलेला आहे? 20, DC किती दिलेला आहे? 6 आणि OB दिलेला आहे तुम्हाला 15 आणि तुम्हाला OD विचारलेला आहे. ह्या ज्या साइड्स आहेत ह्या कोणत्या तरी दोन ट्रायंगलशी संबंधित आहेत. बघा, लक्षात घ्या, आपल्याला काय दाखवलेलं आहे? बघा, ही साइड दिलेली, ही साइड, त्यानंतर ही साइड आणि ही साइड काढायची. म्हणजेच आपल्याला कोणते तरी दोन ट्रायंगल सिमिलर दाखवावे लागतील आणि सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स या इक्वल प्रपोर्शन मध्ये असतात हे आपल्याला माहितीच आहे. आपण जर सपोज हे बघा, हा एक ट्रायंगल COD आणि हा एक ट्रायंगल AOB, हे दोन ट्रायंगल जर आपण सिमिलर दाखवले कोणत्या तरी टेस्ट नुसार, तर आपल्याला या सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड प्रपोर्शन मध्ये लिहिता येतील, इक्वल प्रपोर्शन मध्ये लिहिता येतील आणि इक्वल प्रपोर्शन मध्ये लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये या जर किमती टाकल्या 3 तर चौथी किंमत आपल्याला मिळणार आहे. चला तर मग बघूया आपण कशा पद्धतीने आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतील. आपल्या सिमिलर दाखवण्याच्या 3 टेस्ट आहेत. पहिली म्हणजे AA टेस्ट, दुसरी SAS टेस्ट आणि तिसरी SSS टेस्ट. बरोबर. मग आता ज्या शेवटच्या दोन आहेत त्याच्यामध्ये SAS आणि SSS म्हटल्यानंतर साइड करस्पॉन्डिंग साइड या इक्वल प्रोपोर्शन मध्ये लागतील. इथे एकही आपल्याला साइड दाखवलेली नाही, म्हणून फक्त अँगलचा विचार करणार आहोत. मग अँगलचा विचार करून हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवता येतील का? कोणत्या दोन? AA टेस्ट नुसार कोणत्या दोन अँगल? मग बघा, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट दाखवता येईल कारण अपोजिट अँगल, आणि दुसरा म्हणजे बघा, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. कसा? कारण बघा, इन ट्रायंगल OCOD अँड ट्रायंगल AOB, किंवा आपण असं म्हणूया AB पॅरलल CD किंवा AB पॅरलल DC अँड ट्रान्सव्हर्सल BD अशी जर असेल तर हे अल्टरनेट अँगल्स होतील. लक्षात घ्या, 2 पॅरलल लाईन्स असतील आणि त्यांना इंटरसेक्ट करणारे एखादे ट्रान्सव्हर्सल जर असेल तर असे झेडच्या याच्यामध्ये येणारे हे कोपऱ्यातले अँगल जे आहेत हे अँगल अल्टरनेट अँगल होतील. मग तेच आपल्याला दाखवायचं आहे. चला आन्सरला सुरुवात करूया आपण. इन ट्रॅपेझियम साइड AB parallel side DC and transversal BD असं म्हणूया. ट्रान्सव्हर्सल BD जर असेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे? हे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट होणार आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो अँगल CDB कॉन्ग्रुएंट अँगल ABD. याला रिझन द्याल तुम्ही अल्टरनेट अँगल्स, पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स असं सुद्धा म्हणू शकता. आणि अल्टरनेट अँगल्स आहेत बघा, अँगल CDB अँड अँगल ABD यांचंच नाव कशी वाचू शकतो आपण? यांचीच नावे. CDB ला CDO असंही रीड करू शकतो किंवा ABD ला ABO असंही रीड करू शकतो. दॅट इज आपण इथे म्हणू शकतो दॅट इज अँगल CDO कॉन्ग्रुएंट अँगल ABO.
आणि याला इक्वेशन 1 नाव देऊया. आता या दोन ट्रायंगल मधचा विचार करूया. या दोन ट्रायंगलचा जर विचार केला, इन ट्रायंगल COD अँड ट्रायंगल AOB, या दोन ट्रायंगलचा जर विचार केला तर काय येणार आहे हे लक्षात घ्या. बघा, अँगल CDO कॉन्ग्रंट अँगल ABO फ्रॉम इक्वेशन 1 असं आपल्याला लिहिता येईल. 1 इक्वेशन 1 वरून आपण हे घेतलेलं आहे. आणि दुसरा अँगल आपल्याला माहिती आहे अँगल COD कॉन्ग्रंट अँगल AOB. याला काय रिझन द्याल तुम्ही? बघा, अपोजिट पेअर ऑफ अपोजिट अँगल्स. बघ, अपोजिट अँगल्स आणि पहिल्या ट्रायंगलचे दोन अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगलशी जेव्हा कॉन्ग्रंट असतील तेव्हा ते दोन ट्रायंगल सिमिलर होतील. कोणत्या टेस्टनुसार? AA टेस्टनुसार सिमिलर होतील. देअरफॉर तेच लिहायचं आपल्याला. देअरफॉर ट्रायंगल COD सिमिलर ट्रायंगल AOB, दॅट्स हियर AA टेस्ट. आपण AA टेस्ट नुसार सिमिलर तर दाखवले. सिमिलर कशासाठी दाखवले तुम्हाला मी सांगितलंय. सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग आपल्याला काय घ्यायचं इथे? साइड्स घ्यायच्या आहेत. कोणाशी रिलेटेड साइड्स घ्यायच्या आहेत? कोणाशी रिलेटेड साइड्स घ्यायच्या आहेत आपल्याला? बघा, AB DC OB. मग आता AB DC OB यांच्याशी रिलेटेड साइड कोणत्या येतील? CD. देअरफॉर CD अपॉन AB is equal to CD upon AB is equal to आता काय घ्यायचंय आपल्याला? BO म्हटल्यावर DO किंवा OD म्हणा. OD अपॉन OB असं घेऊ शकता. आणि याला रिझन देऊ शकता तुम्ही. याला रिझन काय देणार आहात? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ similar triangle. Similar triangleच्या corresponding sides आहेत त्या. Therefore substitute this value in this equation किंवा याच्यामध्ये या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करून घेऊया. CD is equal to what? 6 upon AB is equal to 20 is equal to OD is equal to ODच काढायचं आहे. As it is ठेवा. OB is equal to 15 आहे. 15 ला अलीकडे आणा. Therefore 6 into 15 divided by 20 is equal to OD. आता डिनॉमिनेटरला आहेत, न्यूमरेटरला मल्टिप्लायला जातील. मग रेड्यूस फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. 5 4 जा 20, 5 3 जा 15, 2 2 जा 4, 2 3 जा 6. Therefore 3 3 जा 9, 9 upon 2 is equal to OD. Therefore OD is equal to what? 2 1 जा 2, डेसिमल पॉइंट मध्ये कन्वर्ट करा. 2 4 जा 8, 2 5 जा 10. Therefore OD is equal to what? चला आपण आता 7th एक्झाम्पल पाहूया. Quadrilateral ABCD is a parallelogram. Quadrilateral ABCD is a parallelogram and point E is on side BC. Point E is on side BC and line DE is intersect the line AB in point T. बघा काय झालेलं आहे ते. क्वाड्रिलॅटरल ABCD जो आहे हा पॅरलेलोग्राम आहे. पॅरलेलोग्राम मध्ये B आणि C च्या बिटवीन E पॉइंट आहे आणि लाइन DE आपण अशी काढलेली आहे की ती साइड AB ला पुढे वाढवल्यानंतर इंटरसेक्ट करते पॉइंट T मध्ये. मग याच्यामुळे काय झालंय रे? परत पुन्हा दोन ट्रायंगल तयार झाले. तर प्रूव्ह दॅट काय म्हटलंय? DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. याच्याकडे जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की इक्वल रेशो मध्ये आपल्याला लिहिता येईल. बघा, DE कुठे? DE आणि BE इकडे आहे म्हटल्यानंतर B ला पलीकडे जाऊ द्या आणि CE
आणि टीई. टीई कुठे आहे? टीई. म्हणजेच आपल्याला बघा काय करता येईल, टी ला इकडे घेता येईल आणि बी ला पलीकडे घेता येईल. डीई अपॉन टीई इज इक्वल टू सीई अपॉन बीई. इक्वल रेशो केव्हा येईल हा? अशा पद्धतीनं जेव्हा आता ह्या करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या ट्रायंगलच्या आहेत? डीई करस्पॉन्डिंग त्याच्याशी दुसऱ्या ट्रायंगलची साइड टी, डीई दुसऱ्या ट्रायंगलची टी, त्यानंतर सीई बीई, सीई बीई. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का? हे दोन ट्रायंगल आपल्याला या दोन ट्रायंगलचा विचार करायचा आहे. या दोन ट्रायंगलचा जर विचार केला आपण तर आपल्याला हे दोन ट्रायंगल काय करावे लागतील? सिमिलर दाखवावे लागतील कोणत्या तरी एका टेस्टनुसार. आपण ए टेस्टनुसारच आपल्याला दाखवणं सोपं पडेल. कारण बघा यांच्यामध्ये हा अपोजिट अँगल आहे, हा कॉंग्रुएंट दाखवता येईल. आणि दुसरा म्हणजे बघा हा अँगल ह्या अँगलशी कॉंग्रुएंट दाखवता येईल किंवा हा अँगल या अँगलशी कॉंग्रुएंट दाखवता येईल. कोणतं तरी एक दाखवा, एक पेअर. म्हणजेच पहिल्या ट्रायंगलच्या दोन अँगल्स हे दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगलशी जेव्हा कॉंग्रुएंट असतील तेव्हा हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. तेच आपल्याला दाखवायचं आहे. इन फिगर आपण काय म्हणूया मग? इन फिगर काय म्हणता येईल आपल्याला? या फिगर मध्ये तुम्हाला माहितीये क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम असेल तर तुम्हाला माहितीये पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स या कशा असतात? पॅरलल असतात. म्हणून BC पॅरलल AD म्हणूया, BC पॅरलल AD किंवा AB पॅरलल CD म्हटलं तरी चालेल. AB पॅरलल CD अँड ट्रान्सव्हर्सल आपण म्हणूया ट्रान्सव्हर्सल कोणाला घेऊया? TD ला घेऊया. ट्रान्सव्हर्सल TD. आपण हे अँगल दाखवूया. कोणते? हा अँगल या अँगलशी कॉंग्रुएंट आहे हे आपण दाखवूया. मग कसं दाखवणार तो? बघा AB पॅरलल CD आणि ट्रान्सव्हर्सल ही AB असा सरळ बरोबर वाढवलेला आहे त्याच्यामुळे ही ट्रान्सव्हर्सल TD झाली. मग TD जर ट्रान्सव्हर्सल असेल तर तयार होणारे हे जे अँगल आहेत हे अल्टरनेट अँगल असणार आहेत. म्हणून देअरफॉर आपण काय लिहिणार आहोत? अँगल ATD कॉंग्रुएंट अँगल CDT. बरोबर? अँगल ATD कॉंग्रुएंट अँगल CDT. ATD कॉंग्रुएंट अँगल CDT. आता ह्याच अँगलचं रीडिंग बघा असंही करू शकतो आपण. ए च्या ऐवजी आपण बी पण घेऊ शकतो आणि डी च्या ऐवजी आपण ई पण घेऊ शकतो. कारण बिटवीननेस ऑफ ABD, कारण अँगल तर तोच राहणार आहे, फक्त रीडिंग बदलणार आहे. म्हणून त्याच अँगल ATD ला आपण काय म्हणू शकणार आहे? अँगल BTE. आणि अँगल CDT ला आपण म्हणू शकणार आहे CDE. मग दॅट इज आपण इथे लिहूया, दॅट इज अँगल BTE कॉंग्रुएंट अँगल CDE. आणि याला इक्वेशन 1 नाव देऊया. वाटल्यास याला रिझन पण देऊ शकता तुम्ही. काय रिझन द्याल? बिटवीननेस ऑफ ABT अँड DET. बघ आता आपण या आपल्या दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे त्या ट्रायंगल कडे येऊया. इन ट्रायंगल BTE अँड ट्रायंगल CDE. या दोन्ही ट्रायंगलचा विचार केला. इक्वेशन 1 जे आहे ते प्रथम राईट करून घेऊया. BTE कॉंग्रुएंट अँगल CDE याला रिझन द्या फ्रॉम इक्वेशन 1. आणि इक्वेशन 1 वरून आपल्याला हे आलेलं आहे. आणि हा अँगल जो आहे अँगल BET अँड अँगल CED हा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. मग अपोजिट अँगल्स आहेत म्हटल्यानंतर ते कॉंग्रुएंट असतील. देअरफॉर अँगल BET कॉंग्रुएंट अँगल CED
याला रिझन द्या पेअर ऑफ अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स आणि फर्स्ट ट्रायंगलचे दोन अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगलचे जेव्हा कॉन्ग्रंट असतील तेव्हा ते दोन ट्रायंगल काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. देअरफॉर ट्रायंगल BTE सिमिलर ट्रायंगल CDE. AA टेस्ट नुसार सिमिलर तर दाखवले. बघ आता आपल्याला काय पाहिजे, आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. हे प्रूफ करण्यासाठी करस्पॉन्डिंग साइड इक्वल रेशो मध्ये आहेत हे दाखवावं लागेल. मग हे दाखवण्यासाठी आपल्याला काय लिहायला लागेल, इथे सिमिलर ट्रायंगल आहेत. सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स या काय असतात, इक्वल प्रपोर्शन मध्ये असतात. ते प्रथम लिहून घेऊया. इज इक्वल टू BE अपॉन CE. मग आपल्याला कोणते रेशो लागतात, DET आणि CB हे दोन लागतात. मग दॅट इज तेच दोन घेऊया आपण. मग ते दोन घ्यायचे म्हटल्यानंतर दॅट इज इथं वाटल्यास रिझन द्या करस्पॉन्डिंग sides of similar triangle. That is आपण काय लिहू शकतो, TE अपॉन DE इज इक्वल टू BE अपॉन CE. मग CE ला अलीकडे आणा आणि DE ला पलीकडे जाऊ द्या. Therefore TE into CE is equal to BE into DE. That is DE into BE is equal to TE into CE किंवा CE into TE. That's proof. Eighth example पाहूया. In figure segment AC and segment BD intersect each other at point P and AP upon CP is equal to BP upon DP. Then prove that triangle ABP म्हटल्यानंतर हा ट्रायंगल आपल्याला कोणत्या ट्रायंगलशी सिमिलर दाखवायचा आहे, ट्रायंगल CDP या ट्रायंगलशी आपल्याला सिमिलर दाखवायचं, सॉरी कॉन्ग्रंट म्हटलं मी, सिमिलर दाखवायचं आहे. मग सिमिलर दाखवायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, येथे लक्षात घ्या. प्रथम आपण काय करूया, इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP म्हणूया. या दोन ट्रायंगल मध्ये फर्स्ट ट्रायंगलच्या दोन साइड या सेकंड ट्रायंगलच्या दोन साइडशी इक्वल प्रपोर्शन मध्ये आहेत. बघा AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP हे दिलेलं आहे. म्हणजे फर्स्ट ट्रायंगलच्या दोन साइड या सेकंड ट्रायंगलच्या दोन साइडशी इक्वल प्रपोर्शन मध्ये आहेत, करस्पॉन्डिंग साइडशी इक्वल प्रपोर्शन मध्ये आहेत आणि त्यांनी इन्क्लूड केलेला हा जो अँगल आहे, या फर्स्ट ट्रायंगलच्या दोन साइड ज्या आहेत त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल दुसऱ्या करस्पॉन्डिंग साइड्सनी इन्क्लूड केलेल्या अँगलशी कॉन्ग्रंट आहे. म्हणून साइड अँगल साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय होतील, कॉन्ग्रंट सिमिलर होतील हे आपल्याला दाखवता येईल. अँगल मग कोणता दाखवता येईल, APB कॉन्ग्रंट अँगल CPD. याला रिझन द्याल तुम्ही अपोजिट अँगल्स, पेअर ऑफ अपोजिट अँगल्स, and therefore triangle ABP similar triangle CDP from SAS test नुसार ते सिमिलर दाखवतात. 9th एक्झाम्पल काय आहे, इन फिगर ट्रायंगल ABC point D is a side BC, such that angle ADC कॉन्ग्रंट अँगल BAC असं म्हटलेलं आहे. हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट दाखवलेला आहे. अँड प्रूव्ह दॅट
काय म्हटलेलं आहे, सीए स्क्वायर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. अशा पद्धतीने आपल्याला प्रूफ करायचं म्हटल्यानंतर बघा लक्षात घ्या, आपल्याला सीए स्क्वायर म्हणजेच काय, सीए इंटू सीए इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. यातला एक इकडे घ्या, एक पलीकडे घ्या. सीए अपॉन काय म्हणता येईल आपल्याला, सीए दोन ट्रायंगल कोणते आहेत ऑब्झर्व करा आधी, ए डी सी आणि बी ए सी. सीए अपॉन सीबी म्हणता येईल का, हा अँगल ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे ना. सीए अपॉन सीडी, सीडी ला घेऊया आपण, सीए अपॉन सीडी इज इक्वल टू सीबी अपॉन सीए. हा रेशो आपल्याला इक्वल रेशो दाखवायचा आहे. इक्वल रेशो दाखवण्यासाठी ते दोन ट्रायंगल जे आहे त्यांच्याशी रिलेटेड ते आपल्याला सिमिलर जर दाखवले तर आपल्याला हा इक्वल रेशो काढता येईल. मग त्या इक्वल रेशोवरून आपल्याला हे सुद्धा प्रूफ करता येईल. मग कोणते दोन ट्रायंगल आहेत ते, बघ कोणते आहेत तर ट्रायंगल इन ट्रायंगल आपण काय करूया, इन ट्रायंगल ए डी सी अँड ट्रायंगल बी ए सी मध्ये म्हणूया आपण. चला, इन ट्रायंगल ए डी सी अँड ट्रायंगल बी ए सी. यामध्ये आपल्याला एक अँगल गिवन मध्ये दिलेलाच आहे, कोणता, अँगल बी ए सी कॉन्ग्रंट अँगल ए डी सी. यांना थोडं उलट करूया, आधी बीएससी ट्रायंगल घेऊया, बीएससी आणि नंतर काय घेऊया, ए डी सी. हे गिव्हनच आहे, हे दिलेलं आहे तुम्हाला ऍक्च्युअली. बघा, बीएससी अँगल बीएससी इज इक्वल टू अँगल एडीसी म्हणजेच कॉन्ग्रुएंट. त्यानंतर या दोन्ही ट्रायंगलचं जर ऑब्झर्वेशन केलं, ट्रायंगल ए बी ए सी आणि ए डी सी या दोघांमध्येही अँगल सी जो आहे तो कॉमन आहे. म्हणून कॉमन जर असेल तर तो लक्षात घ्या स्वतःशीच कॉन्ग्रुएंट असेल. देअरफॉर अँगल आपल्याला काय म्हणता येईल मग, ए सी बी कॉन्ग्रुएंट अँगल डी सी ए आणि याला रिझन द्या कॉमन अँगल, कॉमन अँगल. देअरफॉर फर्स्ट ट्रायंगलचे दोन अँगल हे सेकंड ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगलशी जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल ए टेस्ट नुसार सिमिलर आपल्याला दाखवता येतील. तेच आपल्याला दाखवायचे, ट्रायंगल बीएससी सिमिलर ट्रायंगल ए डी सी फ्रॉम ए टेस्ट. आणि ए टेस्ट नुसार सिमिलर जर असतील तर सिमिलर ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साइड्स या इक्वल प्रोपोर्शन मध्ये असतात. आपल्याला हे प्रोपोर्शन लागतंय, मग ते यातून काढून घेऊया. काय होईल रे, काय होईल, सीबी, सीबी म्हणजेच बीसी, सीबी अपॉन सीए इज इक्वल टू सीए अपॉन सीडी. बरोबर ना, सीए अपॉन सीडी. आणि याला रिझन द्याल करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल. देअरफॉर सीए ला पलीकडे जाऊ द्या, सीडी ला अलीकडे आणा. सीबी इंटू सीडी इज इक्वल टू सीए इंटू सीए. देअरफॉर सीए स्क्वायर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. दॅट्स प्रूव्ड, दॅट्स प्रूव्ड. अशा पद्धतीनं हे